राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय, पाहूया. तुम्ही सुपा MIDCच्या बाबत जर बोलायचं म्हणलं तर माझे गोरगरीब लोक, सर्वसामान्य कुटुंबातले, ज्यांच्यावर ते कुटुंब अवलंबून आहे, अशा लोकांच्या उदरनिर्वाहावर त्या ठिकाणी कुऱ्हाड घातली. त्यांना आज उपासमारीची त्यांच्या वेळ आली. हे सूडबुद्धीचं राजकारण आहे. नियमात असताना सुद्धा दंड केले, म्हणजे सत्तेचा गैरवापर चालू आहे. मी तर मध्ये पण सांगितलं, आचारसंहितेच्या काळात सुद्धा त्यांच्या खाजगी ऑफिसला शासकीय अधिकाऱ्यांची मिटिंग घेतली. त्या संदर्भातले माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत. तर वेळ आल्यानंतर मी सगळं 4 तारखेनंतर सगळं जनतेसमोर मांडणार आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे, केवळ सुपा वगैरे नाही, सगळ्याच जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या अतिक्रमण झाले, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्याचा एक नियोजन आराखडा तयार केलेला आहे की अशा सगळ्या सार्वजनिक जागेमध्ये जिथे अतिक्रमण झाले, जनतेची गैरसोय होते, बऱ्याच ठिकाणी त्या अतिक्रमणामुळे तिथं महिला, मुली यांचे छेडछाडी प्रकार वाढत चाललेले आहेत, चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढत चाललेले आहेत. आता याच्यावर प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे ना. त्यामुळे मला वाटत नाही की काही वेगळे मांडण्याचं कारण आहे. आता ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांच्यावर उभा केलेला आहे, त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.